गेल्या महिन्याभरामध्ये साखरेचे दर प्रचंड वाढलेले आहेत. 45 ते 48 रुपये किलोनं मिळणारी साखर आता थेट 70 ते 80 रुपये किलोवरती पोहोचते आणि यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसतोय. साखरेचे दर वाढलेले असताना सणासुदीला घरामध्ये काही गोडधोड करायची सोय राहिलेली नाहीये. सणासुदीला सुरुवात होण्याच्या आधी देशभरातील अनेक राज्यांमध्ये साखरेचे भाव हे चढे राहिलेले आहेत. गेल्या 10 वर्षात साखरेचे दर पहिल्यांदाच एवढे वाढलेत आणि साखरेचे दर अचानक एवढे का वाढले असा सवाल विचारला जात असतानाच आता साठेबाजांमुळे बाजारातली साखर कमी झाली आणि साखरेचे दर आभाळाला पोहोचल्याचा आरोप केला जातोय. 1 नोव्हेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत आपल्या देशामध्ये सरकारने साखर विक्री करण्यासाठी 247 लाख टनाचा कोटा दिला. म्हणजे आणि 30 ऑगस्ट पर्यंत हा साठा 83 लाख टन होता. अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या दाव्यानुसार सप्टेंबर अखेर हा साठा 35 लाख टन आहे. म्हणजे मग मधली जी 48 लाख टन साखर आहे ही कुठं गेलेली? याचा अर्थ ही साखर या साखर कारखानदाराच्या चेअरमन आणि व्यापाऱ्यांनी कुठं तर साठा करून ठेवलेली आहे. अन्यथा नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानला गुप्त मार्गाने चढ्या दराने विक्री केलेली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. दरम्यान साखरेचे दर हे प्रचंड वाढलेले असून त्यामागे मोठा घोटाळा असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय, तर शेट्टींचा आरोप दत्ता भरणे यांनी खोडून काढलाय. फार मोठा याच्यामध्ये घोटाळा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला त्यातलं हिमनगराचं एक टोकच माहित आहे. साखरेचे भाव वाढले तर आपल्याला एक 200-400 रुपये वाढून मिळाले तर तेवढंच आपल्या हातात लागणार आहे. पण या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे. आपल्याला साखरेचे दर कशामुळे वाढले आपल्याला माहिती आहे, असं म्हणता येणार नाही. शेवटी शेट्टी साहेबांचा काय त्यांचा म्हणजे त्यांची माहिती काय मला माहीत नाही. परंतु निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठ्याच्या माध्यमातून त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे.